In figure, if ray BA, अक्षर मोठं काढू का? If ray BA, आता तुमच्या पुस्तकात आहे ना, म्हणून मी हे अक्षर लहान काढतोय क्वेश्चनचं. Ray BA parallel to ray DE. This is given to you. Angle C is equal to 50 degree. Angle C is equal to 50 degree and angle D is equal to 100. Angle D is equal to 100. Find the measure of find the measure of find the measure of angle ABC. Find the measure of angle ABC. हे तुम्हाला दिलेलं आहे आणि खाली हिंट म्हणून दिले कंसामध्ये, तुम्ही लिहा वहीमध्ये. ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट सी अँड पॅरलल टू लाईन AB. हिंट मीन्स यू हॅव टू गिव्हन द कन्स्ट्रक्शन. तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, म्हणजे हे गणित सोडवण्यासाठी कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. अशी फिगर दिली आहे बघा, मी फिगर काढतोय. अशी फिगर दिलेली आहे. इथं नाव आहे ए, इथं बी, इथं सी, त्याचं माप दिलेलं आहे 50, इथं डी आणि याचं माप दिलेलं आहे आणि याचं माप दिलेलं आहे 100 अंश. आता बघा तुम्हाला हिंट काय दिले, हिंट म्हणजेच काय, कन्स्ट्रक्शन आहे. काय कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, काय दिलेलं आहे कन्स्ट्रक्शन, तुम्हाला हिंट दिले बघा. काय म्हणतंय, ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट सी. बघा आता ह्या पॉइंट सी मधून अशी लाईन काढलेली डॅश. ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू सी अँड पॅरलल टू लाईन ए बी. लिहायचं कन्स्ट्रक्शन काय लिहायचं, ड्रॉ अ लाईन passing through C. तुम्ही एवढं लिहून घ्या, फिगर आणि हे लिहून घ्या. ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट C and parallel to line AB. This is given, this is the construction. आता ह्या रेषेवर कोणती तरी दोन नावं घ्या, आपल्याला सोपं जाण्यासाठी. इथे ए बी सी डी ई आहे, तर आता काय नाव घेऊ, समजा मी इथे एफ आणि जी घेतलं, एफ इथे घेतलं आणि जी इथे घेतलं, अशा नाव. इन दिस फिगर रे बी ए पॅरलल टू रे डी एवढं दिलेलं आहे. ए बी हा डी ला पॅरलल आहे आणि आपण काय केलंय, एस सी मधून जाणारी ह्या ए बी ला समांतर असणारी रेषा काढली. आता इथं नाव काय त्या रेषेचं, एफ जी. दॅट मीन्स FG parallel to AB. FG parallel to AB and AB parallel to DE. Therefore DE parallel to काय होणार, FG. बघा FG रेषा आहे AB ला पॅरलल आहे आणि AB रेषा DE ला पॅरलल आहे, हे अगोदरच दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये काय घेतलं आपण, FG AB ला पॅरलल आहे, पण आपल्याला अगोदरच दिलंय AB DE ला समांतर आहे. ए बी ह्याला पण समांतर आहे, याला पण समांतर आहे, म्हणजे एफ जी पॅरलल टू डी असं होणार, बरोबर आहे. आता एफ जी पॅरलल टू डी अँड डीसी इज देअर ट्रान्सव्हर्सल. डीसी काय आहे, त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे बघा, हे डीसी इज देअर ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर अँगल ईडीसी, हा ईडीसी कोण एवढा, ईडीसी अँड अँगल एफ सी डी, हा कोण, किंवा डीसीएफ and EDC. These two angles are angles of alternate angles. Pair of alternate angles. Alternate angles कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ह्या EDC चं माप 100 आहे, मग ह्या DCF चं माप किती येणार, अँगल DCF इज इक्वल टू 100 येतं, बरोबर आहे. त्याचं माप 100 आहे म्हणून याचं माप 100, कारण काय, अल्टरनेट अँगल्स. पण हा जो DCF कोन आहे तो दोन कोनापासून तयार झाला, अँगल DCB, हा DCB प्लस अँगल BCF, या दोन कोनापासून तुमचा हा अँगल DCF तयार झाला आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अँगल DCF चं माप काढून घेतलेलं आहे, किती आहे, 100 आहे, मी तर 100 लिहिलं. आणि तुम्हाला अँगल DCB चं माप दिलंय किती, 50. आपण ह्या अँगल BCF चं माप काढू शकतो. अँगल BCF आपल्याला BCF काढायचे. आता इथं उत्तरात आपल्याला ABC काढा म्हणलं, ABC, पण अगोदर BCF काढायला.
आता ह्या बीसीएफ इकडचा 50 तिकडे नेला तर अँगल बीसीएफ इज इक्वल टू किती येणार 100 मायनस काहीच घेऊ नका बरं, मी फक्त सांगायलो किती येणार 50 म्हणजे बीसीएफ चं माप किती आलं 50 आलं. बीसीएफ कोणाचं माप किती आलं 50 आलं. नाव ए बी पॅरलल टू एफ जी. आता हे ए बी या एफ जी ला पॅरलल आहे आणि परत त्यांची बीसी काय आहे बघा इथं ए बी दिसतं ना तुम्हाला हे ए बी पॅरलल टू एफ सी लाईन ए बी पॅरलल टू एफ जी अँड बीसी इज देअर ट्रान्सव्हर्सल. मग या ठिकाणचा कोन बघा हा गोल केलेला आहे याचं नाव काय अँगल एबीसी आणि या ठिकाणचा कोन याचं नाव काय अँगल बीसीएफ. मग आता हे दोन अँगल्स कसे आहेत सांगा. these two angles are interior angles, you know that interior angles are supplementary. आपण असं लिहू शकतो अँगल एबीसी प्लस अँगल बीसीएफ इज इक्वल टू 180 असं लिहू शकतो. आताच आपण बीसीएफ चं माप काढलंय ते किती आहे 50 आहे खालचं दिसत नाही ना इथे 50 आलेलं आहे. आता ह्या बीसीएफ च्या ठिकाणी आपण 50 हा एक मिनिट मी सांगायला फक्त आताच देत नाही. अँगल एबीसी इज इक्वल टू काय येणार मग 180 मायनस 50 180 मधून 50 गेले तर आपल्याला अँगल एबीसीचं माप किती मिळतं 130. मग अशा पद्धतीने गणित संपवतं. समजलं. मग आपण आता लिहू काहीतरी सोडवतोय आपण. लाईन ए बी पॅरलल टू लाईन टीई दिस इज गिवन टू यू गणितात दिलेला आहे गिवन. त्याच्यानंतर लाईन ए बी पॅरलल टू कशाला लाईन एफ जी. त्याचं कारण कन्स्ट्रक्शन हे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलेलं आहे. त्याचं कारण काय कन्स्ट्रक्शन त्याचं कारण कन्स्ट्रक्शन. आता ह्या दोघांवरून काय लिहायचं देअरफॉर इथे लिहायचं लाईन डीई पॅरलल टू लाईन एफ जी असं लिहायचं. आता काय लिहायचं लाईन डीई पॅरलल टू एफ जी DE parallel to line FG and आता कोणती ट्रान्सव्हर्सल घ्यायची बघा and sec DC is their transversal and sec DC is a transversal therefore इथे लिहायचं therefore angle EDC is equal to angle DCF आणि याचं कारण काय alternate angles but angle EDC is equal to we have given that angle EDC is equal to 100 degree. Therefore angle DCF is equal to 100. हे आपण DCF चं माप काढून घेतलं इथपर्यंत दिसते ना तुम्हाला बोर्डवर टू लाईन FG लिहायचं. काय line AB parallel to line which line FG and sec BC is their transversal. Therefore मग आता सांगा काय होतं angle ABC and angle BCF, these two angles are interior angles. You know that if the pair of these two angles is interior angles then these two angles are supplementary. You know that. मग असं लिहू शकतो आपण therefore angle ABC plus angle BCF is equal to 180 degree असं लिहिलं. मग आता मला सांगा या ठिकाणी तुम्हाला बीसीएफ चं माप आपण काढलं का आणखी काढलं नाही. हा जो अँगल डीसीएफ आहे त्याचं माप आपल्याला माहिती आहे किती 100 आहे. हा डीसीएफ अँगल बाय ऍडिशन ऑफ अँगल्स कोणत्या कोणत्या कोणापासून तयार झाला अँगल डीसीबी प्लस अँगल बीसीएफ इज इक्वल टू 100 हे आपल्याला माहिती आहे. नाउ यू हॅव गिवन दॅट अँगल डीसीबी इज इक्वल टू किती आहे दिलेलं आहे आपल्याला गणितात बट अँगल डीसीबी इज इक्वल टू 50 डिग्री. देअरफॉर इथं लिहिलं मी 50 प्लस अँगल बीसीएफ इज इक्वल टू 100. मग आता हे अँगल बीसीएफ इज इक्वल टू 100 मायनस 50 दॅट मीन्स बीसीएफ इज इक्वल टू किती आला अँगल बीसीएफ इज इक्वल टू 50 डिग्री आला. मग हे आलेलं बीसीएफ चं माप आपण कुठे ठेवणार आहोत आता या ठिकाणी ठेवणार आहोत
angle ABC and angle BCF. These two angles are ABC and BCF. These two angles are angles in linear pair. Are supplementary. Therefore, addition of these two is 180 degree. आता ह्या BCF चं माप आपल्याला 50 मिळालं, इथे ठेवलं मी इथे. Therefore, angle ABC plus 50 is equal to 180. That means angle ABC is equal to 180 minus 50. That means 180 minus 50 means angle ABC is equal to 130 degree. Hence we proved it, or we find the measure of angle ABC. मग अशा पद्धतीने गणित संपलं. लिहून घ्या पटकन. याच्यानंतर चौथं गणित काय आहे? रे AE parallel to ray BD. Ray AF is the bisector of angle EAB and ray BC is the bisector of angle ABD. Prove that. We have to prove that. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं ते लिहा. म्हणजे आपल्याला उत्तर दिलेलं आहे, हे एवढं उत्तर आपल्याला मिळवायचं. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय? लाईन AF पॅरलल टू लाईन BC हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. AF पॅरलल टू लाईन BC हे प्रूव्ह करायचे. समजलं? आता बघा कसं करायचं. सगळ्यांनी इकडे बोर्डकडे लक्ष द्या, काहीच लिहू नका. काय काय दिलं लक्षात आलं का? तुम्हाला गणितात दिलेलं आहे AF, गणितात काय दिलंय? AE पॅरलल टू BD, रे AE पॅरलल टू रे BD. आता सांगायला मी पूर्ण गणित, सगळ्यांचं लक्ष बोर्डकडे पाहिजे. रे AE पॅरलल टू रे BD and AB is their transversal. Then you know that therefore angle EAB, एवढा अँगल दिसतो का हा? Angle EAB and angle ABD, these two angles are alternate angles. Hence you know that these two alternate angles are congruent. EAB is equal to ABD. That means the measure of these two angles is equal. ह्याला मी इक्वेशन 1 दिलं. कळलं का? हे AE किरण आणि BD किरण हे समांतर आहेत आणि त्यांची AB ही छेदिका आहे, म्हणून इथं होणारे हे जे दोन कोण आहेत ते अल्टरनेट कोण कसे आहेत? एकरूप असतात, ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे या दोघांचं माप सारखं आहे. ह्याला मी इक्वेशन 1 दिलं. आता आपल्याला गणितात काय दिलेलं आहे? रे AF इज द बायसेक्टर ऑफ अँगल EAB. आता तुम्ही 9वी 8वी 7वी पासून शिकता, विच इज कॉल्ड बायसेक्टर. बायसेक्टर म्हणजे ह्या EAB कोणाचे दोन समान भाग करतो, असा हा त्याला बायसेक्टर म्हणतो. मग या EAF कोणाचं माप तुम्हाला x दिलेलं आहे आणि FAB कोणाचं माप x दिलेलं आहे. पण ह्या मापाकडे लक्ष देऊ नका, या दोघांचं माप सारखं आहे. याचा अर्थ काय? रे AF इज द बायसेक्टर ऑफ EAB असं दिलेलं आहे. यू नो दॅट. मग या EAB चं माप x प्लस x मीन्स 2x असं होतं, पण आपण त्या मापाकडे लक्ष न देता मी काय म्हणतोय, हा AF जर तुमचा दुभाजक असेल या कोणाचा, तर या FAE कोणाचं आणि FAB कोणाचं माप या EAB कोणाच्या कसं असतं? निम्म असतं. समजा EAB चं माप x प्लस x म्हणजे 2x झालं ना. मग आता EAE चं माप किती होणार? x दिलंय आणि EAB चं माप x दिलंय, म्हणजे कसं झालं? निम्म झालं ना. मग मी FAE न घेता मी FAB एवढाच कोण घेतो. बघा, अँगल FAB एवढा कोण घेतला. अँगल FAB, मेजर ऑफ अँगल FAB इज इक्वल टू 1/2 ऑफ अँगल EAB. समजलं का मी काय म्हणतो? व्हाय? बिकॉज रे AF इज द बायसेक्टर ऑफ अँगल EAB. हा AF या EAB कोणाचा दुभाजक आहे, म्हणून ह्या FAB कोणाचं माप या EAB कोणाच्या कसं असतं? निम्म असतं. हे कशावरून? बिकॉज रे AF इज द बायसेक्टर ऑफ अँगल EAB असं दिलेलं आहे म्हणून. मग इकडचा 2 मी इकडे नेला तर काय होतं? गुणाकारात जातं. मग इथे मिळतं आपल्याला 2 इंटू अँगल FAB आणि ह्याला इज इक्वल टू EAB. ह्याला समजा मी इक्वेशन 2 दिलं. मी सांगायलो, आताच लिहित नाही. सिमिलरली रे BC is the bisector of angle ABD. This is given to you again. Therefore, angle ABC and angle CBD are congruent. That means their measures are given to you. Angle ABC चा मेजर आहे y आणि angle CBD चं सुद्धा मेजर आहे y. याचा अर्थ BC हा दुभाजक आहे, म्हणजे या दोघांचं माप सारखं आहे. पण मला काय म्हणायचं, परत ह्या CBD कोणाचं माप आणि या CBA कोणाचं माप या ABD च्या कसं असणार? निम्म असणार, असं काय? मग इथं असं लिहू शकतो आपण ह्याच्यासारखं, measure of angle CBA is equal to half of the angle ABD. Why? Because ray BC is the bisector of angle ABD. असं लिहू शकतो. बघा काय म्हणलं मी? measure of angle BC
हे डीबीसी नाही घेणार मी, कोणते घेणार आहे, सीबीए घेणार आहे. का बरं घेतो, हे दोनच मधले काय घेतो तर आपल्याला एफ आणि बीसी हे समांतर दाखवायचे, म्हणून इकडचं कोण सोडून हे दोन कोण घेतो. सीबीए मेजर ऑफ अँगल सीबीए इज इक्वल टू काय येणार, 1/2 अँगल मेजर ऑफ अँगल बोला ए बी डी. येतं का, या सीबीए कोणाचं माप या एबीडीचं कसं असतं, निम्म असतं. व्हाय, बिकॉज रे बीसी इज द बायसेक्टर ऑफ एबीडी. आता इकडचा 1/2 आहे ना, इकडचा 2 इकडे नेल्यानंतर काय होईल, गुणाकारात जाईल, म्हणजेच 2 इंटू अँगल सीबीए इज इक्वल टू अँगल एबीडी. याला मी इक्वेशन 3 दिलं. समज, या 2 आणि 3 ची किंमत आपण 1 मध्ये ठेवू. आता जिथं ईएबी आहे तिथं मी काय लिहू शकतो सांगा, 2 इंटू अँगल एफ लिहू शकतो. याला काढून लिहू शकतो ना, लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1, 2 आणि 3. आता एबीडी ला काढून आपण ह्याच्या ठिकाणी काय लिहू शकतो, इज इक्वल टू 2 इंटू सीबीए असं लिहू शकतो. आता इकडचा 2 आणि इकडचा 2 काढून टाकला तर आपल्याला मिळतं काय बघा, अँगल एफ ए बी इज इक्वल टू अँगल सीबीए असं मिळालं का बघा. आता मला सांगा, या फिगर मध्ये जर तुम्ही बघितला तर मी बाजूला काढतो, ए बी आणि असं एफ आहे, एफ किरण आहे आणि असं हे बीसी किरण आहे का नाही. मग आपल्याला मिळालं काय, या एफ ए बी कोणाचं माप आणि या सीबीए कोणाचं माप सारखं झालंय. मग आता बघा, रे एफ अँड रे बीसी, these two ray and AB is their transversal and the alternate angle, one pair of alternate angles is congruent, then you know that by alternate angle test AF is parallel to what, BC असं मिळतं. बघा, हे दोन कोण एकरूप मिळाले ना आपल्याला, हे AF AB आणि CBA हे कसले कोण आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत ना. मग हे अल्टरनेट अँगल्स एकरूप असल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, अल्टरनेट अँगल टेस्ट तुम्ही शिकला, हे दोन अल्टरनेट अँगल्स जर एकरूप असतील तर मग हे दोन किरण जे आहेत ते कसे असणार, पॅरलल असणार. मग आपण हे प्रूव्ह केलं. आता इथे फक्त रे एफ च्या ऐवजी त्यांनी लाईन लिहिलंय, मग आपण सुद्धा लाईन लिहू शकतो. therefore लाईन एफ इज पॅरलल टू लाईन बीसी. असं आपण रे एई पॅरलल टू parallel to ray BD and seg AB is their transversal. Therefore angle EAB congruent to angle ABD by alternate angles. आता हे कांगुरंटचं चिन्ह काढून काय लिहायचं तुम्ही, अँगल EAB इज इक्वल टू अँगल ABD असं लिहायचं आणि याला इक्वेशन 1 द्यायचं. समजलं. आता काय दिलंय बघा, रे AF, मी असं लिहिलं, तुम्हाला काय दिलंय ते, रे AF is the bisector of angle EAB. Therefore by bisector theorem you know that a measure of angle FAB is equal to 1/2 into angle EAB असं लिहायचं. आणि इकडचा 2 इकडे आणला तर 2 into angle FAB is equal to काय येतं आपलं, अँगल EAB, आणि याला द्या इक्वेशन नंबर 2. आता अशाच पद्धतीनं खाली कोणता किरण आहे बघा, रे बीसी दिसते का बघा, रे बीसी is the bisector of which angle, is the bisector of बोला, bisector of angle ABD. Therefore आता कोण घेणार आहे मी, सीबीए घेणार आहे. अँगल सीबीए इज इक्वल टू अगेन हाफ ऑफ द विच अँगल एबीडी. व्हाय, बिकॉज बीसी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एबीडी. परत इकडचा 1/2 जो आहे तो इकडे घेतला मी तर काय मिळेल, 2 इंटू अँगल सीबीए इज इक्वल टू अँगल एबीडी. नाव गिव्ह दिस इक्वेशन नंबर 3. पर्यंत झालं का सांगा, इथपर्यंत झालं 2 and 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2
अँड 3 वी हॅव, आता हे काय ह्या EAB ला मी काढलं, इथं काढून मी काय लिहू शकतो, 2 अँगल FAB लिहू शकतो. हा इज इक्वल टू, आता ह्या ABD ला मी काढलं आणि त्याच्या ठिकाणी काय लिहू शकतो, 2 अँगल CBA असं लिहू शकतो. नाव ह्या दोन्ही साईडला 2 आहे ते काढून टाका, मिळतं काय आपल्याला, अँगल FAB इज इक्वल टू अँगल CBA. but ray AF and ray BC and AB segment, ray AF and ray BC segment AB is the transversal of ray AF and ray BC, and these two alternate angles are congruent. Therefore, by alternate angle test, we write ray AF is parallel to ray BC. Solution. Sec AB is transversal of ray AF and ray BC and AB, angle CBA. These alternate angles are congruent. तुम्हाला एवढं वाटत नाही लिहिलं तरी चालतं, पण हे कळलं पाहिजे कसं आलं ते, पण आता इथं लिहिलं पाहिजे. Therefore, ray AF is parallel to ray BC असं लिहायचं. आणि हे जर एवढं वाक्य तुम्हाला वाटत नसेल एवढं, फक्त ह्याच्या समोर कारण लिहायचं. काय कारण लिहायचं, अल्टरनेट अँगल टेस्ट. एवढं जरी लिहिलं, एवढं नाही लिहिलं तरी चालतं, फक्त अल्टरनेट अँगल टेस्ट एवढं लिहिलं की त्या शिक्षकाला समजणार. एवढं लिहित बसायची गरज नाही. आता हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. AB is transversal of ray AF and ray BC, and the pair of this alternate angle is congruent. Therefore, by alternate angle test, we have ray AF parallel to ray BC. पण आता रे ला काढून काय लिहायचं, लाईन लिहायचं. Therefore, line AF parallel to what, line BC. This is the answer. हे आपण answer प्रूव्ह केलं. समजलं, एवढं लिहून घ्या. प्रूव्ह आपल्याला काय प्रूव्ह करायचंय बघा. काय प्रूव्ह करायचंय, लाईन AB पॅरलल टू लाईन CD. लाईन AB पॅरलल टू लाईन CD हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता बघा कसं करायचं. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता सांगतो मी, तुम्ही लिहू नका. हा आता बघा तुम्हाला दिलंय काय, रे PR पॅरलल टू रे QS मध्ये, बघा फक्त मध्ये डॅश न काढलेलं, अँड लाईन EF इज देअर ट्रान्सव्हर्सल. आहे का, बघा हे मधले असे किरण दिसतात ना तुम्हाला, हे ट्रान्सव्हर्सल तुमचे. बघा असे दोन किरण दिसतात बघा, मी सेपरेट फिगर काढले. हे PR इज द फर्स्ट रे अँड QS इज द सेकंड रे. रे PR, म्यूट कर रे, कोण बोलतंय, म्यूट कर, इकडे लक्ष दे. रे PR parallel to ray QS and EF is their transversal. EF काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. बघा असं दिलंय, PR parallel to QS. मग मला सांगा, या ठिकाणी होणारा हा कोण आणि या ठिकाणी होणारा हा कोण, कसले कोण आहेत, बोला. हॅलो, these two angles are pair of, आहे का लक्ष, अल्टरनेट अँगल्स. मग हे अल्टरनेट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग मी असं लिहू शकतो, अँगल SQP इज इक्वल टू अँगल RPQ. या दोघांचं माप सारखं असतं का नाही. मग ह्याला मी इक्वेशन काय देऊ, 1 देऊ. समजलं एवढं समजलं का सांगा. बघा मी परत सांगतो, रे PR and रे QS and EF is their transversal. Therefore,
अँगल हे पॅरलल दिलेलं आहे, रे पी आर पॅरलल टू रे क्यू एस अँड एफ इज देअर ट्रान्सव्हर्सल, देअरफॉर एस क्यू पी क्यू एस कॉन्ग्रुएंट टू आर पी क्यू बाय अल्टरनेट अँगल्स. समजलं एवढं? आता त्याच्यानंतर काय म्हणतो, हा जो पी आर किरण आहे या बीपीक्यू कोणाचा काय आहे, बोला. बीपीक्यू कोणाचं काय आहे, बोला. बायसेक्टर आहे का नाही? बायसेक्टर म्हणजे त्या दोन कोणाचे दोन समान भाग करतो. हा जो पी आर कोण आहे आणि हा किरण आहे आणि क्यूएस किरण, रे क्यूएस इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू सी. देअरफॉर इथे जे मी गुणिले चिन्ह केलंय त्यापैकी इकडचा माप येऊ का आपल्याला कोणतं पाहिजे, एस क्यू पी. अँगल एस क्यू पी, मेजर ऑफ अँगल एस क्यू पी कसा असतो सांगा, हाफ ऑफ द अँगल पी क्यू सी. वाय, बोला कारण सांगायचं वाय. हा रे क्यूएस इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू सी, त्याचं कारण. म्हणून ह्या पी क्यू एस किंवा एस क्यू पी कोणाचं माप कसं असतं, या पी क्यू सी कोणाच्या निम्म असतं. ह्याला मी इक्वेशन 2 दिलं. समजलं? याचं कारण काय, वाय रे क्यूएस इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू सी. आता तसंच या आर पी क्यू कोणाचं माप कसं राहतं सांगा, अँगल आर पी क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ विच अँगल, अँगल बीपीक्यू. वाय अँगल बीपीक्यू, कारण सांगायचं परत, वाय बिकॉज रे पी आर इज द बायसेक्टर ऑफ अँगल बीपीक्यू. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. आता बघा ह्या एस क्यू पी ला काढून याच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, 1/2 इंटू अँगल पी क्यू सी असं लिहू शकतो. आणि या आर पी क्यू ला काढून मी काय लिहू शकतो, 1/2 इंटू अँगल बीपीक्यू असं लिहू शकतो. आता इकडचा 1/2 आणि इकडचा 1/2 काढून टाकला आपण तर काय मिळेल, इकडचा आणि इकडचा आपण काढून टाकला तर काय मिळेल, अँगल पी क्यू सी इज इक्वल टू अँगल बीपीक्यू असं मिळतं. आता बघा हे दोन लाईन्स दिसतात तुम्हाला, ए बी अँड सी डी, दिस टू लाईन्स दिसतात का या फिगर मध्ये बघा. अँड ई एफ इज देअर ट्रान्सव्हर्सल, हे ई एफ ट्रान्सव्हर्सल आहे. मग या ठिकाणचा कोणता, हा बीपीक्यू कोण, इथं नाव काय, हे पी नाव आहे, बी पी आणि इथे क्यू आहे. हा बीपीक्यू कोण, बघा आपल्याला काय मिळालं, बीपीक्यू कॉन्ग्रुएंट टू पीक्यूसी असं मिळालं. परत बघा ह्या दोन रेषांची लाईन एफ इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन ए बी अँड लाईन सी डी and the pair of their alternate angles, one pair of their alternate angles is congruent. Hence again by alternate angle test we prove that line AB is parallel to line CD. बघा समजलं, तिथं कसं होतं, इथं कसं आहे, इथं मधले किरण पॅरलल देऊन बाहेरचे रेषा समांतर दाखवले. अगोदरच्या गणितात कसं होतं, बाहेरचे किरण समांतर असून मधले किरण आपण समांतर दाखवले. समजलं का? आता लिहून घेऊ. Yes, ray QS parallel to ray PR and line EF is there. Line EF is their transversal. Is their transversal. Therefore, काय होतं सांगा मग, therefore angle SQP congruent to angle RPQ. Why? Alternate angles. कारण आता हे कॉन्ग्रुएंटचं चिन्ह काढून आपण काय लिहू शकतो, अँगल SQP इज इक्वल टू अँगल RPQ अँड गिव्ह दिस इक्वेशन नंबर 1. समजलं का बघा. आता मी काय म्हणतोय, रे QS इज द बायसेक्टर ऑफ अँगल PQC. आता लिहायचं रे QS is the bisector of which angle, angle PQC. therefore angle SQP चं माप कसं असतं, 1/2 ऑफ अँगल PQC च्या निम्म असतं. मला दिलं मी इक्वेशन 2. परत काय दिलंय, रे PR is the bisector of which angle, angle BPQ. Therefore again the measure of angle RPQ चं माप परत कसं राहणार,
1/2 ऑफ विच अँगल, अँगल बीपीक्यू. या बीपीक्यूच्या निम्मा असतं 1/2 ऑफ अँगल बीपीक्यू. अँड गिव्ह दिस इक्वेशन नंबर 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 काय मिळतं बघा. फ्रॉम इक्वेशन्स 1, 2 अँड 3 दिसतं का खाली. 1, 2 अँड 3 काय मिळतं. बघा ह्या एसक्यूपी ला काढून आपण काय लिहू शकतो. 1/2 अँगल पीक्यूसी असं लिहू शकतो. इज इक्वल टू ह्या आरपीक्यू ला काढून काय लिहू शकतो. 1/2 अँगल बीपीक्यू. नाव इकडचा 1/2 आणि इकडचा 1/2 काढून टाकला तर आपल्याला मिळतं काय. काय ह्या साईडला लिहितो दिसेल ना तुम्हाला. काय मिळतं. अँगल पीक्यूसी, अँगल पीक्यूसी इज इक्वल टू अँगल बीपीक्यू. आता तेवढं मोठं लांब वाक्य लिहित बसण्यापेक्षा आता बघा मी काय सांगतो बघा. हे पीक्यूसी म्हणजे हा कोण आणि बीपीक्यू म्हणजे हा कोण. आता काय लिहू शकतो आपण बघा. EF line EF is the transversal of line AB and line CD, and the alternate one pair of angles is congruent. Therefore, by alternate angle test, we have line AB is parallel to line CD. आता तेवढं मोठं वाक्य लिहिण्यापेक्षा मी काय लिहू शकतो. लाईन AB is parallel to line CD असं लिहू शकतो. आणि त्याच्या पुढं कारण काय लिहायचं. अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट